प्रवेश एक्झाममध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भारतीय इतिहासातील अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः आपल्या देशाचं भविष्यच बदलून टाकलं. चला तर मग 1857च्या त्या महत्त्वपूर्ण उठावाच्या प्रत्येक पैलूवर नजर टाकूया. आता बघा 1857च्या या घटनेला नक्की काय म्हणायचं. काही जण याला शिपाई बंड म्हणतात तर काही जण पहिलं स्वातंत्र्य युद्ध. गंमत म्हणजे हे पूर्णपणे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर अवलंबून आहे. ह्या विश्लेषणात आपण कोणत्याही एका बाजूने न पाहता तटस्थपणे या घटनेला समजून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, हा उठाव काही एका रात्रीत झालेला नाहीये. नाही, तर हा होता अनेक दशकांपासून भारतीयांच्या मनात साचलेल्या असंतोषाचा एक मोठा स्फोट. अगदी प्रेशर कुकरसारखा. दाब वाढत गेला आणि मग धमाका. तर राजकीय कारणांमध्ये सगळ्यात मोठं कारण होतं लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण, किंवा ज्याला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणतात. म्हणजे काय, तर ज्या राजाला पुरुष वारस नाही त्याचं राज्य थेट ब्रिटिश साम्राज्यात सामील करून घ्यायचं. आता या एका नियमामुळे झाशीसारखी कितीतरी मोठी मोठी संस्थानं इंग्रजांच्या ताब्यात गेली. साहजिकच भारतीय राजघराण्यांमध्ये प्रचंड संताप होता. आता आर्थिक आघाडीवर तर परिस्थिती खूपच बिकट होती. म्हणजे बघा, एका बाजूला शेतकऱ्यांवर इतके कर लादले होते की त्यांचं कंबरडच मोडलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या कारखान्यातून आलेला स्वस्त माल, त्याने तर आपल्या पारंपरिक हस्तउद्योगांना अक्षरशः संपवून टाकलं. लाखो कारागीर रस्त्यावर आले होते. आणि गंमत बघा, ज्या भारतीय सैनिकांच्या जीवावर इंग्रज लढत होते त्यांच्यासोबतच सगळ्यात जास्त भेदभाव व्हायचा. काम सारखंच, पण पगार कमी, प्रमोशनमध्ये अडवणूक आणि वरून रोजचा तो अपमान. या सगळ्यामुळे सैनिकांच्या मनात एक ज्वालामुखी धुमसत होता. या सगळ्यामध्ये भर पडली ती सामाजिक आणि धार्मिक असुरक्षिततेची. लोकांच्या मनात एक भीती बसली होती की हे इंग्रज फक्त आपलं राज्यच नाही तर आपला धर्म आणि संस्कृती पण हिसकावून घेतील. त्यांना वाटू लागलं की पाश्चात्य सुधारणा म्हणजे आपल्या जीवनशैलीवर केलेला हल्ला आहे. आणि मग फक्त एका ठिणगीची गरज होती, आणि ती ठिणगी पडली. सैन्यात आलेल्या नवीन एनफील्ड रायफल्स, त्यांच्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे अशी एक अफवा पसरली. आता विचार करा, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिकांच्या धार्मिक भावना किती तीव्रपणे दुखावल्या गेल्या असतील. बस झालं. या प्रकरणानंतर असंतोष शिगेला पोचला आणि पाहता पाहता उत्तर आणि मध्य भारतात उठावाची आग पसरली. चला बघूया नेमकं काय काय घडलं. सुरुवात झाली 10 मे 1857 रोजी मेरठच्या छावणीतून. तिथल्या शिपायांनी बंड केलं आणि थेट दिल्लीकडे कूच केली. त्यांनी शेवटचे मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना आपला नेता म्हणून जाहीर केलं. आणि मग काय, ही आग वाऱ्यासारखी पसरली. हा उठाव जरी एकाच वेळी सगळीकडे सुरू झाला नसला तरी त्याला खूप शक्तिशाली नेत्यांनी आपापल्या भागात नेतृत्व दिलं. दिल्लीत बहादूर शाह जफर होते, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे आघाडीवर होते, तर झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना जेरीस आणलं होतं. पण मग प्रश्न हा येतो की एवढा मोठा उठाव, एवढा व्यापक, तरी तो अयशस्वी का ठरला? यामागे काही खूप महत्त्वाची कारणं होती. चला तीच समजून घेऊया. हे अपयश समजून घ्यायचं असेल तर दोन्ही बाजूंच्या ताकदीतली तफावत बघावी लागेल. एका बाजूला होते बंडखोर, त्यांच्यात एकी नव्हती, कोणतीही एक ठोस योजना नव्हती. आणि दुसऱ्या बाजूला होते ब्रिटिश, त्यांच्याकडे होती आधुनिक शस्त्र, एक शिस्तबद्ध सैन्य आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही भारतीय संस्थानिकांचाच त्यांना पाठिंबा होता. ही लढाई खरं तर सुरुवातीपासूनच असमान होती. उठाव जरी चिरडला गेला तरी त्याचे परिणाम खूप मोठे आणि दूरगामी होते. या एका घटनेने भारतातल्या ब्रिटिश सत्तेचा चेहराच बदलून टाकला. या उठावाचा सगळ्यात पहिला आणि मोठा परिणाम काय झाला, तर जवळजवळ 100 वर्ष भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी, तिची सत्ताच संपवण्यात आली. द एंड. कंपनीचं राज्य गेलं आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणी क्वीन व्हिक्टोरियाच्या हातात आला. आणि इथूनच ब्रिटिश राज नावाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली, जे थेट 1947 पर्यंत चाललं. यानंतर ब्रिटिशांनी खूप बदल केले. खास करून भारतीय सैन्याची पुन्हा रचना केली. ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवली. का? तर भविष्यात असा उठाव पुन्हा होऊ नये म्हणून. पण गंमत म्हणजे याच घटनेमुळे भारतीयांमध्ये एकीची आणि राष्ट्रवादाची भावना खूप जास्त वाढली. 1857चा उठाव भलेही यशस्वी झाला नसेल, पण त्याचा वारसा खूप मोठा आहे.
त्याला भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकार म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे. ह्या उठावाने काय केलं? त्याने पहिल्यांदाच वेगवेगळ्या प्रांतांतल्या लोकांना एका समान शत्रूविरोधात एकत्र आणलं. ते हरले, मान्य आहे, पण त्या एकत्र लढण्याच्या अनुभवातूनच भारतीय राष्ट्रवाद ही संकल्पना जन्माला आली आणि ती अधिक मजबूत झाली. हाच उठाव पुढच्या पिढीसाठी एक मोठी प्रेरणा ठरला. आणि हे सगळं आपल्याला परत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आठवते, आपण एखाद्या घटनेला काय नावाने ओळखतो? बंड, उठाव की स्वातंत्र्ययुद्ध यावरच आपल्या त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरतो. इतिहास कसा लिहिला जातो आणि कसा आठवला जातो हे शब्दांच्या निवडीवर किती अवलंबून असतं, नाही का? तर या आणि अशाच अनेक विषयांची सखोल तयारी करण्यासाठी प्रवेशexam.com वर नक्की भेट द्या. तिथे आपल्याला सरकारी परीक्षांसाठी मोफत मॉक टेस्ट्स आणि अभ्यासासाठी AI आधारित साधने मिळतील, जी आपल्या तयारीला एक नवी दिशा देतील. आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर या प्रयत्नांना लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की पाठिंबा द्या. भेटूया पुढच्या भागात.